आज महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. कोणाच्या गळ्यामध्ये महापौर पदाचं? परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण आज जाहीर झालं आहे. सर्वसाधारण पुरुषासाठी त्या ठिकाणचं आरक्षण सुटलेलं आहे. त्यामुळे आता महापौर कोण होणार आहे तो आता पक्षाच्या अंतर्गत एक बैठक होईल, त्याचं विभागीय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर नेता निवडला जाईल, त्यानंतर काँग्रेसचा नेता निवडला जाईल. दोन्ही पक्षाचा संयुक्त बैठक होईल आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये परभणीचा महापौराचा उमेदवार कोण हे त्या ठिकाणी निश्चित केल्या जाईल. त्या ठिकाणी पक्षाचा जो काही व्हीप येईल, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणच्या महापौराची निवड निश्चित होईल. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेतला होता की परभणीच्या जागेसाठी ओबीसीला परत ठीक आहे. आता तो जस्ट त्याला वाटणं साहजिक आहे. आम्ही काय म्हणलं नाही की ओबीसीला असावं का ओपनला असावं. जे काय सुटले, उद्या कोणाला जरी सुटलं असतं तर आम्ही नाकारून थोडीच होणार होतं. ज्याला सुटेल त्याला सुटेलच. ओपनला सुटलं काय, ओबीसीला सुटलं काय, एससीला सुटलं काय, एसटीला सुटलं काय, कोणालाही सुटू. शेवटी एक महापौर होणार आहे कोणीतरी. त्यामुळे आता ते जे कोणी ठरवल, पक्ष जो निर्णय देईल, सगळं सर्वसामान्य गट निवडून आलेल्या सदस्यांमधून जो नेता निवडला जाईल त्यानंतरचा तो उमेदवार ठरेल आणि ते तुमच्यासमोर येईल. त्यावेळेस पक्षातर्फे अनेक नावे असं चर्चेत येत आहे, त्यामध्ये मुस्लिम उमेदवारांचे देखील मोठ्या प्रमाणात नाव समोर येतात. बघा, आता अपेक्षा ठेवणं गैर नाही. त्यामुळे कोण व्हायचं आहे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि त्याप्रमाणे त्यांचा महापौर होईल. काँग्रेस सुद्धा दावा करते की आमचा महापौर होईल. करील ना आता शेवटी. बघा, शेवटी तो आमचा सहयोगी पक्ष आहे. बैठकीत बसून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस कोण होणार आहे, काय होणार आहे, त्यावेळेस तो विषय ठरून जाईल. त्याच्यामुळे त्याची चिंता करायचं. 12 जागा जिंकलेला भाजप सुद्धा दावा करते की आमचाच महापौर होईल. त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. अहो, करू शकते ना, काय हरकत नाही. अहो, अपक्ष निवडून आलेला एक ते इनू सर्वर म्हणून आमचे एक मित्र होते, त्यांची मिसेस निवडून आल्या, ती सुद्धा म्हणू शकते मी महापौर होणार आहे. मैं कोण म्हणू शकते? महापौर माझाच होणार आहे, माझ्या पक्षाचाच होणार आहे किंवा मीच होणार आहे असं म्हणायला प्रत्येक 65 निवडून आलेल्या लोकांना म्हणायचा अधिकार आहे. कसं भाजपचं कसं काय होऊ शकेल असं? आता ते अरे अपक्षसुद्धा म्हणू शकते मीच होणार आहे. भाजपचे तर 12 आहेत, म्हणायला काय लागले का? जे 23चा आकडा पार करील तो महापौर होणार, 33चा आकडा पार करील तो महापौर होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की नेत्यांच्या घरच्यांना उमेदवारी नाही, परंतु परभणी जिल्ह्यात जर पाहिलं तर नेत्यांच्या घरातील 3-3, 4-4 लोकांना उमेदवारी देण्यात आली. घरामध्ये साहेब, सगळीकडे भाजपजवळ माणसंच नाहीत. भाजप फक्त मी पैसे खर्च करतो, तो फक्त लढ, आणि त्याची जर तेवढी लोकप्रियता नसेल तर मग पुढाऱ्याच्याच घरातलं. आता बघा, इथं माझं तर म्हणणं असं आहे की ज्या ज्या घरातले एकापेक्षा अनेक उभं टाकले त्या सगळ्याला पाडा. आणि परभणी महापालिकेमध्ये आमचं जाकीर लाला, अली खान, महमूद, विखार लाला, तिकडे जिंतूर रोडला एक रईस खान, काय आहे ती असे 5 जण एकच घरात, 5ही लोकांनी पाडले. मग आता वरपुडकरचे 5 उभे आहेत. त्यामुळं उभे करायचे किती ते त्याने ठरवलं पाहिजे. एखादा माणूस घरातला उभं टाकला आहे, एखादा दोघं उभं टाकले, इथपर्यंत ठीक आहे. परभणी जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही नगरपालिकेच्या बघितल्या आणि जिल्हा परिषदेच्या बघतोय. सगळे पुढारी आपल्या घरातलं लेकरू, बायको, सून, लेक, तिचं पुनर्वसन कसं होईल आणि ह्यांनाच मतं मागण्याचा सगळ्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे. बघा, विटेकराचा भाऊ उभा आहे का, भाऊजय उभे आहे, जामकराच्या घरातलं उभं आहेच, बोर्डीकराचं आहे का नाही माहीत नाही, पण वरपुडकराच्या घरातले आहेतच. सगळ्या पुढाऱ्यांनी आपल्या आपल्या घरातल्या माणूस कसं राजकारणामध्ये सेटल करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. ही ह्या जिल्ह्याची शोकांतिका आहे. सगळं मलाच असं कसं? सगळं मलाच. ह्या लोकांची मानसिकता, एवढा तुम्ही एनर्जी कार्यकर्त्यावर का नाही वेस्ट करीत, माझं म्हणणं आहे. तुम्हाला तुमच्या घरातलाच का पाहिजे, तुमच्या पक्षातला का नको, तुमच्या विचाराचा का नको, तुमच्या घरातलाच का, ही सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी कधी माझ्या घरातला माणूस उभा केला नाही आणि करणारही नाही. आणि राजकारणातसुद्धा मी शेवट माझ्यानंतर कोणी करणार, राजकारणसुद्धा करणार नाही. परंतु एवढी केविलवाणी अवस्था ह्या राजकीय पुढाऱ्याची का? आम्ही बघितलं आता वरपुडकर साहेबांनी मंडळीला महापालिकेत निवडून आणले, पुतण्या पडला.
आता वरपुडकर साहेबाची पोरगी उभी आहे, सून उभी आहे, पोरगं उभं आहे, 2 पुतणे उभे आहेत. म्हणजे कोणाकोणासाठी राजकारण करायचं? विटेकराच्या घरातलं आहे, जामकराच्या घरातल्या, बोर्डीकरचं आहे का नाही? आणखी मी यादी बघितली नाही. भाच्याचा पोरगा बोर्डीकराचा आहेच. राहिलं काय आता? मग शेवटी राहिले कोण? अशा जर पद्धतीने हे निवडणुका लढणार असतील आणि पुन्हा सत्तेचा एवढा हवास, मी तर बघितलं, मी काल ऐकलं की बाबाजी आणि खासदार पाप मेंबर झालेत. शोकांती काय आता? आमदार राहिलेला 3-3 वेळेस माणूस, एका साध्या नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य बी होतो म्हणल्यावर आता काय राहिलं काय? तिकडे हेमंतराव आडळकर साहेब नगराध्यक्ष राहिलेल्या माणसांनी कुठं पाप मेंबर व्हावं? अरे काय ठेवा ना गरिबासाठी. सगळं तुम्हालाच पाहिजे का? एवढे कसे हाव तुमची मला भागण्यात आलं, मला कळत ना. भाजप असेल, शिवसेना असेल किंवा तुमची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सर्वच पक्षांनी ऐनवेळी आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. निष्ठावंतांवर हा अन्याय आहे असं वाटत नाही? साहेब, आम्ही कोणालाही बाहेरच्याला आणून उमेदवारी दिलेली नाही. जेवढे आमचे निष्ठावान आहेत आम्ही तेवढ्या निष्ठावंताला उमेदवारी दिली. जिथं आम्हाला उमेदवार भेटले नाहीत अशा ठिकाणी कोणी येळवर आलं, तिकडं त्याला भेटलं नाही तर इकडून आम्ही दिलं. असं सगळ्याच पक्षात झालं. परंतु आम्ही आमचं घरचं उपाशी ठेवून दुसऱ्याला तुपाशी बसवलेलं नाही. आधी आमचं, जिथं आमचं नसेल तिथं परक. कारण भाजपने ह्या निवडणुका महाग करून टाकल्यात. भारतीय जनता पार्टीने ही सगळ्या निवडणुका पैशाच्या तालावर नाचवणाऱ्या केल्यात. म्हणून आता पैशावालाच उमेदवार हुडकायला लागलेत आणि पैशावाल्या उमेदवारालाच उमेदवारी द्यायचा घाट सगळ्या पक्षाने घातला आहे. म्हणून एवढी वाताहात सगळ्या झाली. एकाही राजकीय पक्षाला पूर्ण 54 उमेदवार भेटलेले नाहीत. एकाही राजकीय पक्षाला 54 उमेदवार भेटलेले नाही. म्हणजे विचार करा, अशी निवडणूक का होऊ घातली? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्याला पदावर बसवण्याचा बहुमान दिला, तो ह्याच्यानंतर पुन्हा होणे नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून ह्या निवडणुका सामाजिक कार्यावर व्हाव्यात, त्याच्या उंचीवर व्हाव्यात, त्याच्या कार्यक्षमतेवर व्हाव्यात. पण असं आता होताना दिसत नाही आहे. आता निवडणुका सगळ्या पैशाच्या ताकदीवर आणि सत्तेच्या मस्तीवर चालल्यात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबायसाठीच मी दोन्ही शिवसेनेला गळ घातला आहे की दोन्ही जगांनी एकत्र यावं, तर या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल आणि या सगळ्या धनदांडग्याला रिंगण दाखवता येईल. भाजपने निष्ठावंतांना डावलून नव्या प्रेरणा उमेदवार दिली, त्यामुळे सगळे निष्ठावंत नाराज झाल्यासाठी पक्षाचे राजीनामे आले. अरे भाजप कोण निष्ठावान? भाजपजवळ कोण निष्ठावान आहे? अरे भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याची केविलवाणी अवस्था बघा तुम्ही. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष आमदाराच्या घरी नेऊन 17 सर्कलचे 17 AB फॉर्म आणि 34 गणाचे 34 AB फॉर्म त्या रत्नाकर गुट्टे साहेबाच्या घरी नेऊन ह्यांना द्यावं लागले. घरी नेऊन रात्रीच्या वेळी टोटल त्याच्या म्हणण्यावर. आणि त्या गुट्टे साहेबाचं काय चूक आहे? त्यांच्याकडे AB फॉर्म दिले, तू फक्त आमच्या चिन्हावर लढ. कारण भाजपला कळून चुकले की ह्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व काही दिसणार नाही, त्याच्यापेक्षा ह्या अपक्षालाच आपल्या नावावर लढायला लावावं आणि कमळाचे एवढे आले म्हणून मिरवावं. ही अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे. म्हणून गुट्टे साहेबांनी जे केलं आहे त्याचं मी समर्थन करतो. मी जरी त्या ठिकाणी आमदार असतो आणि मला जर माझ्या एखाद्या पक्षानं म्हणला असता की तू अपक्ष आहे ना बाबा, तू माझ्या पक्षावर लढ, पण मग माणसं माझे असतील, ते मला माणसं तुझे दे पण तू लढ, तर मी लढला असतो. तसं गुट्टे साहेबाला कमळ भाजपनं दिलं आहे. फक्त माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या. एवढी अवस्था का झाली भाजपची? देशामध्ये 1 नंबरचा पक्ष, राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, परभणीमध्ये सगळ्यात छोटा पक्ष भाजपा. एवढी अवस्था होता. असं आजपर्यंत इतिहासात कधी घडलं नाही की हे सगळे चिन्ह घे आणि माणसं तुझे दे. म्हणजे एवढी अवस्था वाईट भाजपची झाली आहे. ह्याच्यात गुट्टे साहेबाची काही चूक नाही. आणि मग भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे निष्ठेनं काम केले, जे 2-2 वेळेस श्रीनिवास मुंडेसारखा माणूस त्या ठिकाणी सदस्य असताना त्याला भाजप उमेदवारी देऊ शकत नाही. गुट्टे साहेबासमोर एवढी हातबल झाली भाजपा, तिथं मी त्याच्या हातात मशाल दिली, याचा मला स्वाभिमान आहे. म्हणजे सेटलमेंटचं राजकारण आता गाव पातळीवर पण आलेलं आहे. भाजपला फक्त सत्ता पाहिजे. एवढी भूक ह्यांची कधी भागणार आहे हे मला आणखी कळायला मार्ग नाही. काही होऊ दे, त्याला निष्ठा फिष्टा काय नाही. सक्षम उमेदवार आहे का, 2 पैसे खर्च येतो का, ये घे तिकीट, ये घे तिकीट, चाललंय भाजपचा खेळ कवर. अरे पक्षाला झेंडाला हातात धरायला सुद्धा माणूस राहणार नाही उद्या. त्यांना माहिती आहे पैसे देऊन आणू माणसं. 500 रुपये दिले की झेंडे घेणारे येते, फिरणारे येते, प्रचार करणारं भेटते. मग लावा ना, कशाला जुगार खेळायचा कसला, मग चांगल्यावरच खेळा. अरे आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला फक्त सतरंजा उचलायचं काम बाकी ठेवले भाजपनं.
त्यामुळे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती असणार आहे की या बोलघेवड्या लोकांच्या नादाला लागू नका. तुम्हाला खरंच जर निष्ठेने या ठिकाणी तुमच्या कार्याची कामाची पावती पाहिजे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षात सहभागी व्हा. तुमचा सन्मान आम्ही करू. तुम्ही निष्ठेनं 5 वर्षे काम करा. तुमच्या जर उमेदवारीला जर आम्ही कुठं हात लावला तर त्या दिवशी आम्ही राजकारण सोडून संन्यास घेऊ, हे मला सांगतो. अजित पवारांच्या सगळ्या महापालिका गेल्या त्यावेळेस भाजपनं जिंकल्या, कारण की अजित पवारांकडे महापालिका सुद्धा नाही. अजित पवारांच्या महापालिका कसं आता तुम्हाला सांगितलं की राजकारण पूर्वी हिंदू मुसलमान भाजपनं असं खूप विष पेरलं, पण त्याच्यातून काही निष्पन्न होताना दिसलं नाही. आता ओबीसी ओपन असं करून पुन्हा विष पेरलं आहे. आणि पैशाची ताकद आणि सत्याची मस्ती ह्या दोन्हीच्या जोरावर या राज्यामध्ये आम्हीच 1 नंबरचा पक्ष. अरे 1 नंबरचा झाला काय आणि 2 नंबरचा झालाच काय? शेवटी तुम्ही साध्य काय करणार आहेत? ज्या कार्यकर्त्यानं उभं आयुष्य पक्षासाठी वेचलंय त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही सन्मान देऊ शकत नसताल तर तुमच्या ह्या सत्तेला भीक घालणारे लोक नाही. थू आहे तुमच्या जिंदगीवर की तुम्ही सत्तेचा वापर उपऱ्यासाठी करता. म्हणजे घरचा उपाशी शेजारी तुपाशी अशी अवस्था भाजपनं या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्याची करून टाकली आहे.